मित्रांनो, जय शिवराय. तर आज दापोली पवार पंचक्रोशी विभागातील त्रिमूर्ती क्रिकेट संघ आडे शिवाजीनगर या संघाने आज क्रिकेटचा टुर्नामेंट आयोजित केले आहे. तर त्याच्यात आपले बोरतल संघाने सुद्धा सहभाग घेतला आहे. तर आज आपण आपल्या संघाला चीअरअप करण्यासाठी जात आहोत, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जात आहोत आणि जर चान्स भेटला तर आपला खेळसुद्धा दाखवू. तर आजचा ब्लॉग सुरू करूया. आज आहे रविवार आणि त्या संघाने विरार चिखली डोंगर या जागेवर ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. तर आता आम्ही सकाळी 6 वाजता दहिसर स्टेशनवरून विरारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढलो आहे. ट्रेनमधून हा पहाटेचा सूर्य पाहत आणि मामाच्या गावाला जातोय असं वाटतंय आणि ही भाईंदरची खाडी पाहून मनाला एक आनंद मिळतोय. किती सुंदर दृश्य आहे. सो आम्ही आता विरार स्टेशनवर उतरल्यावर आता रिक्षात बसलो आणि आता चिखली डोंगरला जातो आणि आता ग्राउंडवर तर पोचलो आणि बघतो तर आमचे टीमचे काही मेंबर तर आधीच इथे पोचले आणि मेन गोष्ट म्हणजे हे चांगलं आहे कारण आज आमची पहिलीच मॅच आहे आणि ग्राउंड बघाल तर पूर्ण ओपन ग्राउंड आहे आणि इकडे आमचे प्लेयर आहेत, हे सगळे आमचे प्रॅक्टिस चालू आहे आणि शेवटचा चुन्याचा हात मारून झालेला आहे. दोन्ही संघांच्या आमच्या संघाची आता बॅटिंग चालू आहे आणि BCCI निर्णय संघ आता बॉलिंग करतोय. चेंडू मारलेला आहे लेग साईडला, मिड विकेटला चेंडू गेलेला आहे, चेंडू सहज अडवलेला आहे आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय. ते नाही आणला. अपेक्षा होती की 9 पर्यंत संपायला पाहिजे होता. आणि पुन्हा एकदा सुदेश प्रशांत साठी हा चेंडू मात्र प्रशांत यांनी हा चेंडू मारलेला, चेंडू वरती गेलेला आहे. पाहूया झेल होतो किंवा कसं झेल काही झालेला नाही. झेल सुटला. पुन्हा एकदा तुतू मैमय धावण्यामध्ये पातळ बांधा जोरात धावतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याचा पण फोटो आहे बघ. आणि हा त्यांनी फिरलेले आहेत. संख्या झालेली आहे 15. अतिशय सुंदर चेंडू. या चेंडूवर समोर आहे नयननी जोरदार तटावलेला हा चेंडू आणि चेंडूनी सगळ्या सीमा ओलांडलेल्या आहेत. हा जबरदस्त षटकार. प्रशांत हा मात्र चेंडू लेग साईडच्या बाहेर. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. फ्री हिट दिलेली आहे. कल्पेश माळवी, मनीष शिगवण, प्रणव वामने आणि संदीप कदम हे सुद्धा पंचगिरी करणार आहेत. चेंडू आणि महेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटावण्याचा प्रयत्न. प्रशांत यांचा पण एक धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सामना करतायत नाही चेंडू सह सीमा पार. अपेक्षा होती की चेंडू अडवला जाईल पण तसं काही घडलेलं नाहीये. चौकी करायची आहे. माझी पण दरम्यान हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलेला आहे. पुन्हा चेंडू जातोय. चेंडू अडवलेला आहे. बघूया. एक धाव पळून काढलेली आहे. दुसऱ्यासाठी पळालेले आहेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली शकता. पाहूया कुठपर्यंत त्यांना रोखलं जात आहे. हा चेंडू वरतून मारण्यात आलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो सीमा पार. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात वरती. धाव संख्या झालेली आहे 35. जिंकण्यासाठी 4 आहे. पाहूया. अतिशय निर्णय अंतिम राहील. नयनसारखा खंदा फलंदाज प्रशांतही एका बॅट फिरवत बघूया. माझी वेळ आली तर मी बॅट फिरवू शकतो हे सांगण्याचा कदाचित हा नॉन स्ट्रायकरचा प्रयत्न. पहिला चेंडू मारलेला आहे आणि चेंडू सीमा पार. मॅच समाप्त. झेल सुटला. एका चेंडूवर काय काय घडू शकतं आपण आताच पाहिलं असेल. मयूरचा पहिला चेंडू मारलेला होता मिड विकेटला. आणि आता मॅच संपल्यानंतर आता आमच्या गावाला आम्ही जे टुर्नामेंट ठेवणार आहोत त्यांचं आता नियोजन चालू आहे. BCCI क्रिकेट
जिल्ह्याच्या संघामध्ये हा पुढचा याच्या पुढचा माळवी या गावातील हा अल्पवयीन मुलगा या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये किती सुंदररित्या बॉलिंग करतोय हा तुम्ही बघू शकता. आणि एक विकेटसुद्धा काढलेले आहे, एकदम सुंदररित्या कॅच पकडलेली आहे. आमची फर्स्ट मॅच झाल्यानंतर सेकंड राऊंड आमचा खूप लेट आहे, त्यामुळे आम्ही आता मॅच बघतोय दुसऱ्या टीमची. सामना हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतो. 4 चेंडू 6 धावा आणि मनोज दादा सुद्धा नक्कीच खुश असेल, प्रवीण दादा नक्कीच खुश असेल. आणि प्रकाश मिसाल यांच्याकडून 500 रुपये कॅश मिळाले संख्येसाठी सर्वांना आणि आता आमची सेकंड मॅच सुरू झाली. राईटला तेजसदा बॅटिंग करतोय, नॉन स्ट्राईकला मयंक आहे. हरण्यापाचचा खेळाडू चिपळूणच्या एका मैदानामध्ये 10 चेंडूमध्ये लगातार 10 षटकार मारले होते. जबरदस्त चेंडू टाकला होता. गाडी नंबर 2 वर मध्ये त्याचे भरपूर प्रेम आहे. गावावरून खास टुर्नामेंटसाठी आलेले आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकले आहेत आणि धावा मात्र झाल्या. आत्मविश्वास एक इच्छाशक्ती सफर गावाचा विकास करता करता स्वतःचा पण विकास करायचा, टेन्शन नाही. गेला हवेमध्ये शॉट मोठे फटके पडले नितीश आता किती धावा काढण्याचे लक्ष असेल. आणि अरे दो भाग ना लक्ष असेल म्हातारपणे आपण पण त्याकडे आदर करतो. पांढरा खडू आणि काळा पडा, पण त्या 2 रंगाने अनेकांच्या जीवनामध्ये रंग भरण्याची ताकद आणि आता मात्र काळू कॉर्नरमध्ये चेंडू जातो. सूरज काय करतोय? सूरज नयनामध्ये स्ट्राईकवर राहायचंय. नयन एकच मागे लक्ष चेंडू आता बघूया. हात म्हणजे 15 मान्यवर आहे त्यांना मात्र सलामी दिली. पब्लिक आहे चिकन मटन. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू इमेज मात्र बनवलेले जबरदस्त अशी कॅच पकडले. हवेमध्ये चेंडू होता, उंची मात्र परंतु जबरदस्त कॅच पकडले किरण याने सातत्याने. प्रशांत पुजे कॅच रंगला सामना टाकला चेंडू आता काय घडलंय, काय बिघडलंय? सेकंड राऊंडात आम्ही माळवीसोबत जिंकलो. आता आहे थर्ड सेमीफायनल राऊंड. आता सेमीफायनल राऊंड बघूया.
आणि आता मात्र स्ट्रायकर तेजस टू संकेत असा रंगणार सामना आणि शाळेत गेल्यानंतर समजतं आपण कितना प्रयत्न करतो साहेब कोणाकडून लग्न झाल्यानंतर समजतो आपल्या कामाला सुरुवात करतात आईने मुलाला विचारले काय पाहिजे तुला मुलगी म्हणाली भाऊ आई म्हणाली कोणासारखा मुलगी म्हणाली रावणासारखा 4 चौपट म्हणजे 14,000 वर्ष राज्य केलेलं आहे 14,000 वर्ष राहून एकच त्यांनी चुकी केली शिशिर टाकल्याची घोषित केलंय गणेश पंच किती करतात तुम्हाला सातत्याने शाबाश बच्चे तीन षटकार बॅक टू बॅक मारलेले इथे आता आमची बॅटिंग संपल्याने आता प्लेयर फिल्डिंगला जातात. इथे राहा बॉल बघता काय पाहिलं जात नाही कारण स्ट्राईकला मध्ये समायचं असेल तर लेग पंच मेन पंच बौद्ध समाज म्हणजे वेगवेगळ्या जातीतले खेळाडू क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन खेळत असतात. आता कॉमेंट्रीज बघा ना, एक बाजू अमोल पालेकर हिंदू समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला पकड मात्र मुस्लिम समाज
दांडा. सामना तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचा चेंडू आता मात्र स्विच केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अरे बाबू इंसान अभी बाकी है, नापी हमने मुट्ठी पर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है, पूरा आसमान. धाव किती धावा मिळताय? शाबास शाबास. सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटेल. सुरुवातीमध्ये जमिनी गेली. पुन्हा एकदा नाही आणि एक षटकार मारायचा, पूर्ण सामना गंभीर करायचा आहे. आणि आता मात्र स्विच केला होता आणि बाकीचे सारा इथं निघून लक्षात येतं की खूप धावांचा आणि बघा तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटतं. हे आहे क्रिकेट मित्रांनो. आज नाही तर सातत्याने नाव घेतोय. बघा किती धावपळ झाली, किती दुखापत झाली. दोन काढले ना. कसा रंगणारा सामना तुम्हाला पाहायला भेटेल. ना फिर से पूछ ना फुकिर से पूछ, पूछना है तो अपने जमीर से पूछ. अरे मात्र स्ट्राईकला राहावं लागेल कारण संदेशच्या बॅटमधून मात्र चांगले धावा मित्रांनो येतात. दोन्ही डॉट घे. लांबच ठेव. भेटला. अरे गेलं ना आउट. एक बॉल बेटा. आणि आता मात्र बनवायचे आहेत 5 चेंडू आणि 13 धावा. आणि आता मात्र आलेला संदेश. बघू संदेश काय संदेश घेऊन आलेला आहे ते. सँडी संदेश उर्फ सँडी. पुन्हा एकदा 10 चेंडू. शाबास प्रफुल. तीन चेंडू आणि 4 धावा. कुठे सामना होता. कुठे सामना गेला. काय घडलंय काय बिघडलंय हे कुठे ट्रेलर आहे. अजून बाकी आहे. बाप्पा कहते उम्मीद मत छोड़ना. मुराद तू नहीं है तेरा वक्त है. पुढे सँडी पहिला चेंडू. दोन 4चा गेम आहे प्रचंड. होय हे प्रचंड गेम घेऊन गेल. हा सामना पाया करा मित्रांनो कारण का अटीतटीचा सामना आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू मध्ये 4 धावा बनवायचे. हे अंधेरा बदलना चाहिए. जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए. हे सुमिता इकडे काय देणार. इकडे बदलते इकडे येणार आहे. जनाचा भीम से उनका निकलना चाहिए. आणि आता मात्र आडव्या भीम माट्या पंकज माट्या एकच बॉल बघते. एकच बॉल. हाच बॉल. प्रचंड हा एक बॉल बघ. खेळाडू हिरो बनतोय. एक कोणता खेळाडू हिरो बनतोय. चिरंजीवी संपलेला नाही. मला कोणी याच्यावरून 500
विराट कोहली संकेतानंतर तो पारितोषिक मिळवतात. षटकार मारला होता विराट. पंचाने मात्र बाहेर घोषित केलेला आहे. पंचाने मात्र बाहेर घोषित केलेला आहे. पंचांचं खेळाडूचं साहेब नातं कसं माहिती आहे का? सासूसाठी सुटून आलं कसं असते तसं नातं असतं. दोन चेंडूवर 3 बॉल बनवायचे आहेत. मास्टर माइंड गेम खेळावं लागेल. मोठा शॉट खेळायचा नाही. जोर से पकड़ के डाल, जोर से पकड़ून डाल, बैट का हाथ डाल. सर्वांचे चुकलेले आहेत मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही एंडिंगला हरलो, पण ते बोलतात ना, हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. तसेच आम्हीसुद्धा पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू आणि चांगला खेळ दाखवू आणि नक्की जिंकूनसुद्धा दाखवू. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेले बेल आयकन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यांच्या पहिलं भेटेल. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.